स्वानंदी, तुम्हाला खरंच कळत नाही की कळून न कळल्यासारखं वागता हो तुम्ही? मला तुमच्यापासून लांब राहायचं, तुमचं तोंडही बघायचं नाही म्हणून इकडे आलो तर इकडे मागे मागे आलात. आणि घरी कोणीही खोटं बोलत नव्हतं, कळलं का? मी स्वतः केल्या त्या पेपर्सवर सह्या. मला मोकळी हवी तुमच्यापासून, तुमच्या बाळाच्या या ओझ्यापासून. मला कंटाळा आलाय संसाराचा, म्हणून मला डिवोर्स हवा. तुम्हाला कळतंय ना? मला डिवोर्स हवाय. मणीसराव, काय बोलताय तुम्ही? डिवोर्स? स्वानंदी, 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 तू ठीक आहेस ना? काय होतंय तुला? दुष्यंत, तुझ्या होणाऱ्या बायकोला प्लीज घेऊन जा आणि सांग तोंड नको दाखव. मणीसर, स्वानंदी, तू चल इथून आता. हे बघ, तुला बरं वाटत नाही, अस्वस्थ होतंय. चल 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 चल. मणीसर, सावकाश. चल. दुष्यंत, ए म्हातारे, दुष्यंत लिहिलंयस? तू लिहिलंयस हे? हो, शहाणी झालीस का ग? बोलता येत नाही म्हणून आता तू लिहिणार? हे म्हातारे, काय करणार तू लिहून? पोलखोल करणार आमची? स्वानंदी आणि मणीला सांगणार दुष्यंतवर विश्वास ठेवू नकोस असं सांगणार? हौस आली ना तुला फार लिहायची? कुठल्या हाताने लिहिलंस? या हाताने लिहिलं? आता या हाताची काळजी घ्यायला हवी, हो ना? शांत हो, शांत. हाच हात आहे ना तो? छान काळजी घेते हा मी. ये हात मुझे दे दे वॉर्डन, ये हात मुझे दे दे वॉर्डन. मला मोकळी हवी तुमच्यापासून, तुमच्या बाळाच्या या ओझ्यापासून. मला कंटाळा आलाय संसाराचा, म्हणून मला डिवोर्स हवा. मला ज्याची भीती होती तेच घडली. मणीच्या मनात तुझ्याविषयी किती हेट्रेट आहे हे कळलं तुला.
स्वानंदी का नाही ऐकलंस माझं? का नाही विश्वास ठेवलास माझ्यावर? तुला आणि तुझ्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून मला हे सगळं टाळायचं होतं ग. पण नाही ऐकलंस तू माझं. एनिवेज, आता जे काही आहे हे मणीच्या तोंडून ऐकलंयस तू. या पेपर्सवर मणीनेच साईन केलीये हे आता तरी मान्य आहे ना तुला? त्यामुळे तू सुद्धा आता ताणू नकोस. हे पेपर्स घे, साईन कर स्वानंदी. कारण जे नातं संपलेलं आहे ते उगाच ओढण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे साईन कर स्वानंदी. स्वानंदी, साईन कर या पेपर्सवर. मी काय बोलतेय हे ऐकू येतंय का तुला? साईन कर स्वानंदी. साईन कर स्वानंदी, साईन कर. स्वानंदी, करतेस ना साईन? सावकाश. मॅडम, मी डिवोर्स पेपरवर साईन करून माझ्या आणि मणी सरांच्या नात्याच्या शेवटाची सुरुवात केली. मला माफ करा. असं कधीच वाटलं नव्हतं की अशी वेळ येईल माझ्या आयुष्यात. मी आणि मणी सर आम्ही कायम एकत्र असू असं वचन दिलं होतं आम्ही एकमेकांना. पण नाही, सगळं विस्कटलंय. 7 जन्माची साथ देण्यासाठी जुळून आलेलं आमचं नातं असं वर्षभरही टिकणार नाही याची कल्पना नव्हती मला. आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे. तुम्हीच सांगा ना, कोणत्या नवऱ्याला आवडेल त्याच्या बायकोच्या भूतकाळातला एक माणूस तिच्या आयुष्यात परत आलाय आणि तो सांगतोय की तिच्या पोटातलं बाळ हे त्या व्यक्तीचं आहे? कोणत्या नवऱ्याला आवडेल त्याच्या बायकोच्या भूतकाळातला एक माणूस परत येऊन त्याच्यासोबत एकाच छताखाली राहणार? मॅडम, सगळंच विस्कटलंय. तुम्हाला असंच वाटत असेल ना की मणी सर असे कधीच वागू शकत नाही? मलाही तसंच वाटलं होतं. आमचं नातं कधीच तुटणार नाही हेच वाटत होतं मला. पण नाही, मणी सरांनी स्वतः मला सांगितलं ते मला आणि आमच्या नात्याला कंटाळले आहेत. त्यांना डिवोर्स हवाय. मी ते नातं ताणून काय करू म्हणून मी केली सही डिवोर्स पेपरवर. पण आता मी तुमची सून राहिले नाही. आपण हॉस्टेल मधली लाडकी मुलगी नक्कीच असेल आणि त्याच नात्याने मी तुमची सेवा सुद्धा करेन. मॅडम,
तुमच्याशिवाय माझं कोणी नाही आहे हो आता. आई म्हणून या मुलीवर प्रेम करणार ना तुम्ही, की कंटाळून तुम्ही मला सोडून दे. अरे तुम्ही कधी आलात? आताच. आज सरपोतदार साहेबांनी आपल्याला इथे का बोलवलंय? काय आयडिया नाही. त्यांच्या पीएचा फोन आलेला की बंगल्यावर या लगेच. सो आलो. आपलं तर कामच आहे ना. आय होप आज काहीतरी ब्रेकिंग न्यूज मिळेल. सध्या सगळं जाम थंड सुरू आहे आणि एडिटर पण शिवाय घालतायत, काहीतरी सनसनाटी द्या. अरे आता मी काय पैदा करू का सनसनाटी? ती बघ आली सनसनाटी. सॉरी, तुम्हाला वाट बघावी लागली. नमस्कार. नमस्कार. या. हो. सुरू करूया. सरपोतदार साहेब कुठे आहेत? अजून आले नाहीत ते. सरपोतदार साहेब त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेलेत, बिझी आहेत. त्यांच्या पीएना सांगून मीच तुम्हाला बोलवलं. काही विशेष अनाउन्समेंट आहे का? त्याशिवाय तुम्ही याल का? मला माहिती आहे बाहेर हल्ली काही घडत नाहीये ना. हे असं काही सनसनी ब्रेकिंग न्यूज असं काही मिळत नाहीये ना तुम्हाला. मग विचार केला, चला आपणच नेहमीप्रमाणे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देऊया. ब्रेकिंग न्यूज सांगा ना सर. सांगतो. तुम्हाला माहितीच आहे डॅडच्या पॉलिटिकल करिअरमुळे त्यांचं आयुष्य खाजगी राहिलंच नाही, आणि त्यांच्यासोबत तुम्ही आमचं आयुष्य सुद्धा खाजगी ठेवलं नाही. आमच्या आयुष्यात घडणारी छोट्यातली छोटी गोष्ट पण तुम्ही जबाबदारीनं निष्ठेनं लोकांपर्यंत पोहोचवत राहिलात. स्वानंदीची केस तुम्हाला ठाऊकच आहे, रादर आमच्यापेक्षा जास्त चांगली तुम्हाला माहिती. स्वानंदीची प्रेग्नन्सी, लग्नापूर्वीची प्रेग्नन्सी, माझ्यासोबत तिचं लग्न ठरलं होतं पण झालं मणीसोबत. मग मणी आणि तिचा संसार, त्यानंतर स्वानंदीच्या बाळाचा खरा बाप तिच्या आयुष्यात येणं. त्यामुळे स्वानंदी, मणी आणि त्या दुष्यंतच्या आयुष्यात क्रायसिस निर्माण होतं. इथपर्यंत तुम्हाला सगळं ठाऊक आहे बरोबर? आता पुढची न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्वानंदी आणि मणी आणि दुष्यंतच्या आयुष्यात क्रायसिस निर्माण झालाय, आणि पण ना ही सगळी फेज आता लवकरच संपणार आहे. ती पण ऑन अ पॉझिटिव्ह नोट. संपणार आहे म्हणजे स्वानंदीनं आमच्या सगळ्याच्याच भल्याचा एक निर्णय घेतलाय, आणि तीच तुमची ब्रेकिंग न्यूज आहे. स्वानंदी आणि मणी डिवोर्स घेत आहेत, आणि स्वानंदी आणि दुष्यंत लवकरच लग्न करतायत. हे तर शॉकिंग आहे. म्हणूनच तर ब्रेकिंग आहे. पण एका वर्षाच्या आतमध्ये डिवोर्स, काय न्यूज आहे रे. पण मणी आणि स्वानंदी इतक्या सहज डिवोर्ससाठी तयार कसे झाले? त्यांच्यावर काही दडपण आहे का? पण मणी आणि स्वानंदीचा डिवोर्स फाईल झालाय की फक्त चर्चा सुरू आहे? आय मीन स्टेटस काय आहे? अरे जरा तुम्ही श्वास घ्या, मलाही घेऊ द्या. मला उत्तर द्यायला वेळ द्याल की नाही देणार? आय नो ही ब्रेकिंग न्यूज आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे मी, डोंट वरी. स्वानंदीचा आणि मणीचा डिवोर्स लवकरच होणार आहे, अजिबात काळजी करू नका. ती न्यूज तुम्हाला मिळणारच आहे, आणि स्वानंदी आणि दुष्यंतचं लग्न सुद्धा लवकरच होणार आहे. तू काय प्रश्न विचार? स्वानंदी. स्वानंदी स्वानंदी मॅडम, तुम्ही आणि दुष्यंत लग्न करताय हे खरं आहे का? दुष्यंतसाठी तुम्ही लग्न तोडायला तयार कसे झालात? मणीचा विचार का नाही केलात तुम्ही? तुमच्या बाळाचा आणि तुमचा स्वीकार करणाऱ्या मणीला सोडून तुम्ही दुष्यंतशी लग्न करताय हे खरं आहे का? बोला स्वानंदी मॅम, बोला.
यावरती आम्हाला उत्तर पाहिजे मॅम. बोला. हो मॅम, काहीतरी बोला मॅम, प्लीज मॅम. मॅडम, मित्रांनो, काय हे कॅप्चर केलं की नाही? नाही, हेच चुकतं तुमचं. बघितलं की नाही, स्वानंदी आत गेल्या गेल्या लगेच दुष्यंत सुद्धा गेला. याचा अर्थ काय? काय याचा अर्थ? स्वानंदीची आणि तिच्या बाळाची काळजी उत्तम घेणारे दुष्यंत. आणि हेच सगळं मणीने सुद्धा बघितलं आणि म्युच्युअली डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच आता दुष्यंत आणि स्वानंदीचं लग्न होणार. लग्नाला यायचं त्यांच्या. हा चला आता लवकरात लवकर ही बातमी छापा, तुमच्या न्यूज चॅनलवर दाखवा. गुड. स्वानंदी प्लीज ऐकून घे जरा. मी डिवोर्स पेपर साईन केले म्हणजे तुमच्याशी लग्नाला तयार झाले असं होत नाही. स्वानंदी, हे बघ, आजपर्यंत मी माझं मन तुझ्यासमोर मोकळं करू शकलो नाहीये कारण तू मणीसोबत लग्नाच्या बंधनात अडकली होतीस. त्यावेळेला ते करणंही चुकीचं होतं मॉरली आणि त्याचा काही उपयोगही नव्हता. पण मला असं वाटतंय की आता मी माझं मन तुझ्यासमोर मोकळं करू शकतो. स्वानंदी, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. आणि हे आज नाहीये. त्या रात्री मी तुला जेव्हा पार्टीत पाहिलं ना, तेव्हा त्या क्षणापासून मी तुझ्या प्रेमात पडलो आणि ते आजही अजिबात कमी झालेलं नाही. स्वानंदी, मला तुझ्यासोबत, आपल्या बाळासोबत एक चांगलं आयुष्य घालवायचं. स्वानंदी, हे बघ, मी खरं बोलतोय. मी फक्त माझं मन तुझ्यासमोर मोकळं करतोय. माझी अशी अजिबात अपेक्षा नाहीये की तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावास लगेच. आय नो तू आत्ता एका वेगळ्या मेंटल स्टेटमध्ये आहेस, बट यू टेक युअर ओन टाइम. मी आयुष्यभर तुझी वाट बघायला तयार आहे. मला इतकं हलकं वाटतंय ना मन मोकळं झाल्यावर. स्वानंदी, सांग ना, तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील? स्वानंदी, तू अशी का बघतेस? तू चिडलेस का? हे बघ, मी तुला प्रॉमिस करतो, मी तुला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. आपण खूप चांगलं आयुष्य जगूया. पण प्लीज तू मला हो म्हणशील का? स्वानंदी, माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. स्वानंदी, स्वानंदी प्लीज ऐकून घे माझं. स्वानंदी, एकदा विचार कर माझा. स्वानंदी, व्हेरी गुड जॉब. जस्ट डोंट गिव्ह अप. ट्राय करत राहा. मला माहिती आहे स्वानंदी सध्या दुःखात आहे कारण मणीचं आणि तिचं नातं तुटलंय. बट शी इज वल्नरेबल. त्यामुळे हा चांगला चान्स आहे तिला पटवण्याचा. ट्राय करत राहा. जास्त पुश करू नकोस, पण ट्राय करत राहा. ती नक्की तुला होकार देणार. आणि तसंही आता तिच्याकडे तुला होकार देण्याशिवाय दुसरा काहीही ऑप्शन नाहीये. आणि आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. बलात्कारातून जन्माला येणाऱ्या बाळाला जन्म देण्याचा धाडसी निर्णय घेणारी म्हणून प्रसिद्ध झालेली बलात्कार विक्टीम स्वानंदी, जिनं सर्वांच्या मनात प्रेम निर्माण केलं होतं, तिनं आज एक गौप्यस्फोट केला आहे. तिनं तिच्या मुलाचा बाप दुष्यंत असल्याचा दावा मान्य केला आहे. आणि म्हणूनच ती तिच्या नवऱ्याला म्हणजेच मणीला घटस्फोट देऊन दुष्यंतशी लग्न करणार आहे. थोडक्यात तिनं तिच्यावर बलात्कार झालेला नसून ते तिच्या आणि दुष्यंतच्या संगनमतानेच झालं आहे, याचा दावा तिने मान्य केला आहे. थोडक्यात सरपोतदार बंगल्यातून येणाऱ्या या बातमीने स्वानंदी बलात्कार केस बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हो दादा, तुमच्याकडे मोबाईल नाही का? द्या इकडे माझा मोबाईल. सॉरी. स्वानंदी इतक्या लवकर दुष्यंतशी लग्न करायला तयार झाल्या?
मला मोकळी हवी तुमच्यापासून, तुमच्या बाळाच्या या ओझ्यापासून. मला कंटाळा आलाय संसाराचा, म्हणून मला डिवोर्स हवा. मॅम, यू ओके? आता बरं वाटतंय तुम्हाला? अय्या, काय झालं? मला पाहून अशा डिस्टर्ब का होताय तुम्ही? मॅम, मी काही मारायला नाही आले तुम्हाला. तुमचा हात वगैरे काही मोडून नाही ठेवणार मी. ओ, मणीची काळजी वाटतेय? मणीची वाट पाहताय तुम्ही? मॅम, नका काळजी करू, तो येईलच इतक्यात. डोंट वरी. बरं स्वानंदी, मी तुलाच बोलवायला आले होते. खाली गुरुजी आलेत तुझ्या आणि दुष्यंतच्या लग्नाचा मुहूर्त काढायला. चल. काय? खाली गुरुजी आलेत तुझ्या आणि दुष्यंतच्या लग्नाचा मुहूर्त काढायला. मॅम मॅम मॅम, शांत व्हा. त्रास करून घेऊ नका स्वतःला. ओ, हीच रियालिटी आहे. स्वानंदीचं आणि दुष्यंतचं लग्न होणार आहे. आणि हे बघा, तुम्ही हे शक्य तितक्या लवकर ऍक्सेप्ट करा, म्हणजे तुम्हाला त्रास नाही व्हायचा. येत आहे का लक्षात? स्वानंदी बाई, औषध दे त्यांना. मी औषध देते. हा. मॅम, शांत व्हा. मॅम, त्रास नका करून घेऊ स्वतःला. बघा, तुमच्या मणीचाच फोन आलाय, व्हिडिओ कॉल आलाय. हा मणी, बोल. हॅलो संचिता, आईची गोळ्या औषधांची वेळ झाली. तू औषध दिलंस का? ऑफकोर्स मणी, जस्ट औषध दिलंय. आणि मॅम तुझ्याबद्दलच विचारत होत्या. तू कधी येणार विचारत होत्या. त्यांना म्हणलं येईल तो, काळजी करू नका. बट शी इज फाईन नाव. बोल त्यांच्याशी. मॅम, आई कशी आहेस? बरं वाटतंय ना? तुला काही त्रास नाही होते ना? आणि तू माझी काळजी करू नको. मी काही कामासाठी बाहेर आलोय, पण मी लवकर घरी येईन. तू फक्त काळजी घे स्वतःची, आराम कर. मणी, त्या ओके आहेत, ओके आहेत. औषध वगैरे देऊन झालंय. हा, काळजी नको करूस. अरे, स्वानंदी आहे इथे, ही बघ. बोलतोयस तिच्याशी? नाही संचिता, मला नाही बोलायचंय त्यांच्याशी.